प्रीमियर लीगने बऱ्याच चांगल्या चांगल्या खेळाडूंना आपलं वर्चस्व किंवा आपली छाप सोडायला भाग पडलाय हे तेवढंच खरं. नक्कीच जिल्ह्यातील नामवंत स्पर्धा आहे आणि कोकणातील नामवंत स्पर्धांमध्ये जसं रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील आता लीग आले आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये सावर्डेला देखील लीग असणार आहे. ही स्पर्धा या वर्षीपासून लीगमध्ये झाली आहे. बिनबाद पाच मधली अष्टी उजवी अष्टी वाकवली गेली आहे. चेंडू खाली राहिला, चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि चेंडू सरळ हा यष्ट्यांवरती आदळला. पहिला धक्का बसतोय तो अर्थातच प्रशांत वॉरियर्स आयनलला. फलंदाज प्रथमेश मात्रे हा तंबूत परततोय. हा असा एक चेंडू होता मधल्या अष्टीवरचा. चेंडू खाली राहिला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला आणि चेंडू सरळ गेला तो यष्ट्यांवरती. 1-5. जे प्रेक्षक आत्ताच आले, जे प्रेक्षक आत्ताच यूट्यूबला जोडले आहेत त्यांच्यासाठी, त्यांच्या माहितीसाठी सांगतोय, आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, आजची पहिली रजनी आणि आजच्या रजनीतील हा 5वा सामना. पहिले 2 सामने अवधूत मोहम्मद कैफ कात्री संघाने खिशात टाकले आणि जो शेवटचा सामना होणार आहे त्या सामन्यात खऱ्या अर्थाने त्यांची परीक्षा होणार आहे. त्या सामन्यात अर्थात त्याला बराच वेळ आहे, परंतु एकंदरीत आजच्या दिवसाचा, आजच्या रजनीचा, आजच्या रात्रीचा विचार केला तर मोहम्मद कैफच्या फलंदाजाने, मोहम्मद कैफच्या गोलंदाजाने अतिशय छान प्रभाव टाकलाय हे तेवढंच खरं. गौरव मारा करतोय, नवीन फलंदाज त्याला सामोरं जातोय तो सुमित. चांगला चेंडू मधल्या यष्टीवरचा. बॅट एकत्र आणतो, कॉपी बुक स्टाईलमध्ये चेंडू खेळून हलकाच खेळतोय तो. शॉर्ट कव्हरला चेंडू घरंगळतोय तो बॅकवर्ड पॉइंटला आणि दरम्यान 1 धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 6. 1-6. संघ हळूहळू, संघ विश्वासाने हा दुहेरी धावसंख्येकडे वाटचाल करतोय आणि आम्ही वारंवार हेच सांगतो की पहिल्या 5 षटकात कमीत कमी 50-55 धावा ह्या कुठल्याच गेला पाहिजेत कुठल्याही संघाला, कारण ही खेळपट्टी सिमेंट खेळपट्टी आहे. चेंडू बऱ्यापैकी बॅटवर येतोय आणि धावा हे खोऱ्याने जमतायत. मधल्या वर्षी चेंडू बॅकफुटवर गेलाय, चेंडू स्वतःला शफल केलाय आणि चेंडू वळवलाय तो अर्थातच बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. फाईन लेगचं चित्र शिकतोय, चेंडूवर चेंडूची फेक करतोय, दरम्यान 1 धाव ही सहज पूर्ण केली. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 1-7. चंद्रकांतजी 25 वर्ष मी सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट जवळून बघतोय आणि सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय चांगले गोल जे आता पंच आपण बघतायत उमेश मांजरेकर, त्याने एक काळ हा गोलंदाजीच गाजवला होता. मधल्या चेंडू छान ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह पद्धतीचा फटका, चेंडू जातोय तो वाईडिश मिड ऑफला किंवा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर म्हटलं तरी चालेल अशा क्षेत्रात गेला. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 1-8. बाद झालेला फलंदाज तो अर्थातच प्रथमेश मात्रे. त्रिफळाजीत झाला होता मागच्या षटकात. पहिलं षटक संपते, धावसंख्या स्थिरावली आहे ती 1-8. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 ची स्पर्धा. आज पहिला दिवस, आज पहिली रात्र. 3 लाख धनराशीची स्पर्धा. एक जमाना असा होता की 15-20 वर्षापूर्वी की 50-55 हजार ही फार मोठी रकमेची स्पर्धा वाटायची आणि आता मात्र 2-2.5 लाख किंवा 3 लाखाची स्पर्धा ही अशा धनराशीची स्पर्धा ही फार छोट्या वाटू लागल्या आहेत. अर्थात कालाय तस्मै नमा असंच हे म्हणावं लागेल. क्रिकेटचं रूप बदलतंय, क्रिकेटचं रूपडं बदलतंय आणि त्याला खेळाडूही अपवाद नाही आणि त्याला आयोजकही अपवाद नाही. 1-6. 1-8 माफ करा. 2 वर खेळतोय तो सुमित आणि 2 वर खेळतोय तो केतन. दुसरं षटक आमच्या बाजूने म्हणजे समालोचन कक्षाकडून रब्बानी. राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट त्याचा मारा. चांगला चेंडू मधल्या चेंडू हलकेच पुश केला, हलकेच ढकलला गोलंदाज समोर. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि गोलंदाज हळूहळू आपल्या गोलंदाजी मार्कवर. शांत क्रिकेट बघायला मिळते, कुठलीच गडबड नाहीये, कुठली आकर्षक टोलेबाजी नाही किंवा कुठली आक्रमक फटकेबाजी अजून बघायला मिळत नाहीये. आणि त्याला कारणही तसंच पडलंय की गौरवचं पहिलं षटक काहीसं भेद, काहीसं आक्रमक, काहीसं त्याच्या संघाच्या संघनायकाला हवं असं वाटणार असं त्याचं हे षटक. रब्बानीचा खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनाऱ्याला लागतो, चेंडू लुडकतोय तो शॉर्ट थर्ड मॅनला.
चेंडू सरळ जातो तो फ्लाइंग स्लिप किंवा त्याला शॉर्ट थर्डमॅन असं म्हटलं तरी वावगं ठरू नये त्या क्षेत्रात चेंडू जातोय. एक धाव घेण्यासाठी पुढे सरसावला होता, परंतु शेवटच्या क्षणी सुमितने नकार दर्शवला आणि एक धाव काही घेतली नाही. धावसंख्या पुन्हा एकदा स्थिरावते, ती अर्थातच 1-8. रब्बानी याचा अचूक भेदक असा मारा. हा स्लोवर होऊन परंतु दिशामध्ये भटकतोय. चेंडू पंच अवांतर वाईटचा इशारा पंचांचा येतोय, ज्याला ऑस्ट्रेलियन भाषेमध्ये मिस्टर सनरीज असंही म्हटलं जातं आणि भारतीय क्रिकेटमध्ये ज्याला मिस्टर एक्स्ट्रा ज्याला म्हणतात. एक्स्ट्राजने आपलं खातं खोललंय, अवांतरने आपलं खातं खोललंय. अवांतर पोहोचते ती एकवर संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 1-9. शांत संत असं क्रिकेट पहिले 4 सामने थोडेसे बऱ्यापैकी बघायला मिळाले. छान ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह केला चेंडू, काहीसा हवेत चेंडू जातोय तो वाईडिश डीप लॉंग आपला माफ करा आणि दरम्यान एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे आता मात्र धावसंख्या पोहोचते ती अर्थातच दुहेरी आकड्यात. देवगडचं टेनिस क्रिकेट आणि त्या देवगडच्या टेनिस क्रिकेटला आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीने एक फार मोठ्या शिखरावर नेऊन सोडलंय एवढं मात्र निश्चित. सलग 21 वर्ष मी मगाशी म्हटल्याप्रमाणे टेनिस क्रिकेटमध्ये सलग 21 वर्ष आणि ती सातत्याने यशस्वी अशी क्रिकेट स्पर्धा आयोजन करणं ही गोष्ट तेवढी सोपी नाही आहे. आपल्याला प्रायोजक मिळू शकतात. मधल्या स्टोरचा चेंडू पुन्हा एकदा वळवलाय तो ऑन साईडला मिड विकेटला एक धाव ही पूर्ण केली आहे. तर मी आनंदवाडी स्पर्धेबद्दल म्हणत होतो. 22वा पर्व आजकाल आपल्याला स्पॉन्सर प्रायोजक सहज मिळू शकतात, परंतु स्पर्धेचं नीटनेटकं आयोजन करणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही आहे. त्याला अपवाद मात्र निश्चितच आनंदवाडीचे ग्रामस्थ, आनंदवाडीचे एकंदरीत कार्यकर्ते, आनंदवाडीचं जे नीटनेटकं संयोजन आहे हे त्याला फलदायी ठरत आहे. मधल्या चेंडू वळवलाय तो स्क्वेअर लेगच्या बाजूने एक धाव तर पूर्ण करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक येतोय आणि एका धावावर समाधान. एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 12वर. पहिलं षटक जे षटक होतं गौरवचं, काहीच चांगलं काहीच भेदक. ज्या षटकात 8 धावा दिल्या त्याने एक महत्वपूर्ण त्यांनी गडी बाद केला होता आणि त्याचीच ओढतोय तो रब्बानी. आतापर्यंत त्यांनी धावा दिल्या ते एकंदरीत 4. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू हाफ कट हाफ शॉट खेळण्याचा प्रयत्न किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पसतोय. षटक संपते ते अर्थात रब्बानीचं काहीच चांगलं काहीच यशस्वी असं षटक. 2 षटकं संपतायत चंदू सर आणि 2 षटकात फक्त 12 धावा. निश्चित कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं. नक्कीच. आता पहा या दोन्ही टीम ज्या आहेत एक मॅच जिंकली एक मॅच पराभूत झाली आहेत. आता या दोन्ही संघांसाठी हा सामना देखील तेवढाच महत्वाचा आहे. या स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर मॅच जिंकायची आहे. जो पराभूत होईल त्याचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. तर आजच्या दिवसातील शेवटची मॅच जर खेळायची असेल तर हा सामना जिंकायचा. परंतु इकडे थोडासा दबाव मी म्हणेल गोलंदाजी करणाऱ्या टीमने बनवलाय, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 12 म्हणजे हा कंट्रोलमध्ये आहे. नामवंत फलंदाज नो डाऊट केतन म्हात्रे, सुमित ढेकळे दोन्ही मोठे खेळाडू आहेत, परंतु इकडे प्रतिस्पर्धी संघाने दबाव मिळवणं हे देखील त्या ठिकाणी तेवढंच महत्वाचं आहे. परंतु हा दबाव कायम राहणं खूप महत्वाचं आहे. मागील मॅचमध्ये आपण जर पाहिलं असेल तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 40 धावाही आल्या होत्या, ज्या की पहिल्या 3 ओव्हरला 16 होत्या. त्यामुळे एखाद दुसरा षटक देखील सामन्याचं गणित बदलू शकतं. परंतु आतापर्यंतची सुरुवात जर पाहिली तर गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने थोडीशी झुकलेली आहे, परंतु येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये आक्रमण करावी लागेल एवढंच मी म्हणेल. निश्चितच प्रशांत वॉरियर्सच्या गोलंदाजांचं निश्चित कौतुक करावं लागेल. अतिशय छान तिखट भेदक असा त्यांचा मारा. मधल्या चेंडू लॉफ्ट केला, चेंडू सरळ जातोय तो स्क्वेअर लेगच्या टोकावरून. बघता बघता चेंडू सीमापार. देखणा खणखणीत असा सीमापार. डीजे धावफलक हालता ठेवणार अशीच त्याची काहीशी चिन्ह. गौरव ओव्हर द विकेटचा मारा. लॉफ्ट केला, चेंडू जातोय तो डीप मिड विकेटला. चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षका हातात. एक साधा सोपा झेल हा त्याच्या हातात विसावतोय. दुसरा धक्का तो संघाला प्रशांत वॉरियर्स कोंडे 11 कालवी संघाला. आणि बघता बघता दुसरा धक्का. 2 बाद 16. 5
ही स्पर्धा 5 दिवस रंगणार आहे, 5 रजनी रंगणार आहे. आणि आज हा स्पर्धेचा पहिला दिवस, पहिली रजनी, पहिली रात्र. आणि या आजच्या रात्रीमध्ये मात्र मोहम्मद कैफच्या गोलंदाजाने, मोहम्मद कैफ 11च्या फलंदाजाने छान ओव्हरच्या राखलाय, किंवा दबदबा निर्माण केला आहे एवढं मात्र निश्चित. त्या संघाचं वर्णन, त्या संघाचं जेवढं अभिनंदन करावं तेवढं निश्चितच थोडं आहे. अर्थात दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर आताचा जो सामना आहे हा दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण सामना आहे. पराभूत संघ स्पर्धेच्या बाहेर होईल आणि संघातील विजेता संघ हा उभा ठाकणार आहे तो मोहम्मद कैफ 11च्या संघाविरुद्ध. मग असे आम्ही जसं म्हटलं की इंडियन प्रीमियर लीग म्हणजे IPLने क्रिकेटचं रूपडं बदललं. नेमकं तीच परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस क्रिकेटमध्येही बघायला मिळते आहे. पण बघायचं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टेनिस सितारे कधी येत आहेत हे बघणं उत्सुकच आहे. लॉफ्ट केला चेंडू स्क्वेअर लेगच्या पॉईंटच्या डोक्यावरून रिव्हर्स फटका, स्विच हिट ज्याला म्हणतात, आणि देखणा खणखणीत असा षटकार. या षटकारामुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 22 वर. DJ तर या षटकारामुळे धावसंख्या पोहोचते 22. जर चंद्रकांत सर, मी आत्ताच म्हणतो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिताऱ्यांबद्दल, दर्शन बांदेकर म्हणा, गोपाल भटा, हे 51 चांगले खेळाडू आहेत. बघायचं येणाऱ्या 4 रजनीमध्ये ते आपल्याला बघायला मिळतात की नाही ते. नक्कीच खूप सारे खेळाडू आहेत आणि खूप सारी नावं घ्यायला लागतील. सिंधुदुर्गात आता चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आज नाही तर खूप वर्षापासून पाहायला मिळत आहे. परंतु सध्याच्या घडीला जे थोडंसं स्ट्रगल करत होती ना टीम, तिच्यामध्ये जान टाकण्याचं काम कोणी केलं असेल, मैदानात दाखल झाले प्रदीप पाटील. सध्या या पाटीलची चर्चा अख्ख्या भारतात आहे आणि हे पाटील आहेत सुरत गुजरातचे. मूळचे महाराष्ट्रातील आहेत परंतु आता सुरतमध्ये स्थायिक असल्या कारणाने सुरतेचे खेळाडू आहेत. परंतु त्याने आल्या आल्या एक रिव्हर्स फटका असा काही खेळलाय मात्र प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे. आणि अनोख्या शैलीच्या फटक्यांसाठी मात्र हे प्रदीप पाटील ओळखले जातात आणि त्यांचा हा षटकार महत्वाचा राहिलाय. परंतु गौरव यांची गोलंदाजी हा देखील चर्चेचा विषय आहे या डावातील. परंतु अर्धा डाव झालाय. अर्धा डाव म्हणजे जो डाव आहे 5 षटकांचा, म्हणजे 15 चेंडूमध्ये 22 झाले, येणारे 15 चेंडू सर ही खूप महत्वाची आणि निर्णायक असतील निश्चित. आणि प्रदीप पाटील ज्याने जो फटका खेळला रिव्हर्स डगआउट मधून, तो मला वाटतं सेट होऊन आलेला असावा असा तो फटका खेळला. अतिशय देखणा, नयनरम्य, किंबहुना प्रेक्षकांना हवा असं वाटणारा असा तो फटका होता. आजकाल टेनिस जे आपण जे म्हणतो क्रिकेटचं रूपडाबद्दल मी यानंतर सांगतो, या चेंडूनंतर मला मी सांगतो. हो, लॉफ्ट केला चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू, आणि हा सुरेख झेल टिपलाय, अतिशय सुरेख झेल. फाईन लेग क्षेत्ररक्षक तैनात होता. आपल्या डाव्या बाजूला समोर जात अक्षरशः 20 ते 22 यार्ड पुढे जात एक छान झेल असा टिपला. एक जमाना चंद्रकांत सर असा होता, चंद्रकांतजी असा होता की चेंडू हवेत खेळणं हे क्रिकेटमध्ये पाप होतं, गुन्हा होतं. पण आजकाल IPL मुळे मात्र हे अतिशय 360 डिग्रीमध्ये ते चित्र बदललं आहे. सर त्याचं कारण आहे क्रिकेटमध्ये षटकं कमी झाली आणि ह्या प्रकारचं क्रिकेट सुरू झालं. नाही तर पूर्वी टेनिस क्रिकेट जरी जसं तुम्ही उल्लेख केला सुरुवातीला इनिंगचं म्हणा, 30 ओव्हरचं म्हणा, 25 ओव्हरचं म्हणा, 20 ओव्हरचं ज्या वेळेला होतं त्यावेळेला सुरुवातीचे काही चेंडू जमीन लगतचे फटके खेळायला लागायचे. तुमच्याकडे तेवढा वेळ देखील होता. बॉल अशा पद्धतीचे नव्हते, आता बॉल बदललेत. त्यावेळेला MRIचा बॉल असायचा, तो जमीन लगत खेळून तो जुना करायला लागायचा आणि अंतिम टप्प्यामध्ये स्लो ओव्हरचे काही स्पेशलिस्ट बॅटर असायचे, ते षटकार चौकार मारायचे. परंतु आता काळ बदलला, क्रिकेट बदललं, ओव्हर बदलल्या, बॉल बदलले, खेळपट्ट्या बदलल्या आणि टोटल क्रिकेटच बदलून गेले. त्यामुळे क्रिकेट पाहताना आपल्यालाही आता ते क्रिकेट पाहताना कदाचित काही लोकांना आवडेल, बाकीच्यांना नाही आवडणार, कारण काळानुरूप क्रिकेट बदललंय. निश्चित मला आठवतं की मला ज्यावेळी मी रमाकांत आचरेकर सरांची जेव्हा मी मुलाखत घेते त्यावेळी ते म्हणायचे की जर चेंडू जर हवेत खेळला तर त्याला धपाटा बसायचा. आणि तो धपाटा सचिन तेंडुलकर सरांनी किंवा विनोद कांबळी म्हणा किंवा चंद्रकांत पंडित यांनी तो धपाटा घेतला आहे. त्याचं कारणच असं की त्यावेळेचा जमानाच क्रिकेटचा वेगळा होता. दरम्यानचा चेंडू हा उजव्या अष्टात थोडासा बाहेर चेंडू टप्पा पडता क्षणी खाली राहतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय आणि बाकीचे सोपस्कर पूर्ण करतोय तो यष्टीरक्षक. धावसंख्या स्थिरावली ती अर्थातच 3 बाद 22. आकाशला अजून आपलं खातं खोलायचं आहे तर केतन खेळतोय तो 3 वर. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. 5 षटकात 50 गाठणार की नाही हा मात्र यक्ष प्रश्न निश्चितच आहे. मधल्या अष्टाचा चेंडू टप्पा पडते खाली राहतोय.
क्रॉस बॅटेड थोडंसं आश्चर्य वाटतंय की अशा प्रकारचे हा चेंडू जर तुम्ही पॉईंट किंवा थर्डमॅन म्हणून स्टेअर केला तर कदाचित 4 धावा निश्चित मिळू शकतात. नक्कीच पुन्हा एकदा त्याच्याकडेच येईल मी सर, कारण आता पॉवर हिटिंगचं महत्व वाढलंय किंवा पॉवर हिटिंग जास्त होऊ लागलेली आहेत. कदाचित पॉइंटला मारून एका दुसरा धाव घेण्यापेक्षा कदाचित 6 मारण्याचा मानस तर नव्हता इकडे आणि तेच झालं इकडे. परंतु क्रिकेट आजही बेसिक क्रिकेटवर धावा येतात, कोण म्हटलं नाही येतात, कारण मैदानाच्या चौफेर फटकेबाजी तुम्हाला करणं देखील गरजेचं आहे. परंतु इकडे मोठ्या फटक्याचा मानस होता. ती दोन्ही गोलंदाजांनी पहा किती सुंदर बॉलिंग केली आहे. गौरव घुंगरटचं कौतुक करावंच लागेल. 2 ओव्हर त्यांनी अप्रतिम टाकल्या, विकेट्स देखील घेतल्या. त्याचबरोबर जर पाहिलं तर बेळगावचे रब्बाणी यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये जे नियंत्रण पाहिजे होतं ना सर, ते नियंत्रण इकडे मिळालंय. परंतु दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी टीमची बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे. तर मी म्हणेल ही धावसंख्या कुठेतरी एक 40-45 मध्ये जर का सीमित राहिली तर मॅच बनू शकते दोन्ही बाजूनी जाण्यासाठीची. निश्चितच. परंतु आवश्यकता ती 40-45ची बघायचं आहे. फलंदाज काय नाटकी फलंदाजी करतायत हे बघणं आता औत्सुक्याचे ठरणार आहे. षटक संपले, 3 धावसंख्या स्थिरावली ती अर्थातच 3 बाद 22. केतन खेळतोय 3 वर तर आकाश खेळतोय 0 वर. केतन मात्रे आता सामोरं जातोय. की सर केतन मात्रे हे देखील वलयांकित खेळाडू आहे आणि सध्याच्या घडीला अख्ख्या भारतात चर्चेत याकरताच आहे की सध्याच्या घडीला संपूर्ण भारतात मॅन ऑफ द सिरीज म्हणून सगळ्यात जास्त म्हणजे 32 मोटरसायकल बाईक मिळवण्याचा कारनामा या गोलंदाजाने केलाय आणि 4 4 व्हीलर कार देखील मिळवण्याचा कारनामा डोंबिवलीच्या वाकळणच्या खेळाडूने केला. त्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच परवाच गोव्याच्या स्पर्धेमध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजचा मान त्यांनी मिळवलेला आहे आणि आज इकडे ते दाखल होताना पाहायला मिळालेत. परंतु दुसऱ्या बाजूला खास कोल्हापूर तालुका शिरोळ आणि कुरुंदवाडीचे असणारे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे साहिल पहा, प्रत्येक जण जो इकडे आलाय ना तो आपापला विभाग गाजूनच आलाय, जिल्हा गाजून आलाय. आनंदवाडीमध्ये आलेत तर काहीतरी आहेत म्हणून त्यांना इकडे बोलवलेलं आहे. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट असंच असणार आहे. 5 दिवस बेस्ट आनंदवाडी आहे, कारण स्पर्धा ही तशीच आहे. निश्चितच. नवीन षटक साहिलचा लॉफ्ट केलाय, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. हा खणखणीत देखणा षटकार, सुरेख, अतिशय सुरेख षटकार. पंचांची खूण होते ती षटकाराची, आमच्या बाजूने षटकाराची. या षटकारामुळे धावसंख्येत अचानक वृद्धी होते. धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 28 वर. 3 बाद 28. केतन मात्रे यांच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला हा देखणा षटकार. आणि आत्ताच चंदू सर म्हणत होते की क्रिकेट बदललंय, क्रिकेटमध्ये आक्रमक फटकेबाजी बघणंच हेच प्रेक्षकांना आवडतं आणि नेमकी त्याचीच ही केतन मात्रेने ओढली आणि एक देखणा सुंदर असा षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून. साहिल मारा करतोय, मधल्या चेंडू छान सुरेख फटका जमिनीलगत ऑल अलॉंग विथ कार्पेट ज्याला म्हणतात. चेंडू जातो तो स्वीपर कव्हरला, डीप एक्स्ट्रा कव्हरून क्षेत्ररक्षक येतो, चेंडूची फेक करतोय आणि चेंडूची फेक करेपर्यंत 2 धावा सहज लिलया हे पूर्ण केल्या आहेत. ह्या दुहेरी धावसंख्येमुळे केतन मात्र पोहोचतोय, ते दुहेरी आकड्यात तो पोहोचतोय तो 11 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 30 मध्ये. संघ 40 गाठणार एवढं निश्चित आहे, पण संघ 50 जर संघाने गाठली, संघ 50-55च्या आसपास गेला तर हा सामना निश्चित रंगणार, यात काही शंका नाही. साहिल मारा करतोय, ओव्हर द विकेटचा मारा, डावखुरा गोलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड आउट असा फटका, पण चेंडू सरळ जातोय तो स्वीपर कव्हरला. एक साधा सोपा झेल हा टिपलाय. आणखीन एक धक्का तो संघाला, तो अर्थातच डीजे. दबाव बॉलर्सने देखील निर्माण केलेला आहे आणि कालवी विरुद्ध जर पाहिलं तर फायनल ही लढत आता चांगलीच रंगताना पाहायला मिळाली. ज्यावेळेस संधी होते त्या ठिकाणी इचलकरंजीचे त्यांच्या माध्यमातून पकडले गेलेली कॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि केतन मात्रे यांना देखील शांत ठेवण्यात यशस्वी राहिलेले त्या ठिकाणी गोलंदाज. त्यामुळे ज्या पद्धतीने गौरव घुंगरट यांनी गोलंदाजी केली, रब्बाणीने गोलंदाजी केली, त्याच पद्धतीने साहिलही करतायत. सुरुवात त्यांची खराब झाली होती, षटकार आला होता, परंतु त्यांनी एक निश्चय केला, माझी सुरुवात खराब झाली म्हणून काय झालं, मी शेवट तर चांगला करू शकतो आणि त्यांनी मात्र कमबॅक केलेलं आहे या ठिकाणी. आता मात्र आकाशच्या जोडीला म्हणजे आकाश चिंदारिया अँड टॉप हिल मुंबईचे खेळाडू आहेत आणि त्यांच्या जोडीला रजत मुंडे
रायगडच्या खालापूर तालुक्यातील सांभार्ली गावचे असणारे खेळाडू ते मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. परंतु पहा पहिल्या डावातील ही मॅच मात्र चांगल्या पहिला डाव म्हणजे एक टीम सातत्याने प्रयत्न करते धावा बनवण्याचा, परंतु ते सातत्यपूर्ण त्यांनी नाही केलंय. तर दुसऱ्या बाजूला एक टीम विकेट घेते परंतु काही आक्रमण देखील होत आहेत. हेच पहिल्या डावात पाहायला मिळते सर. निश्चितच क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की बरेच क्रिकेट विश्लेषक क्रिकेट जे भविष्य वर्तवतात ते कधी तोंड कशी पडतील, कधी तोंडावर आपटतील हे सांगता येत नाही. आणि क्रिकेटने वारंवार दाखवून दिलंय. मधल्या वर्षी चेंडू खाली राहिला, चेंडू जातो तो शॉर्ट स्क्वेअर लेगला, एक धाव तर सहज पूर्ण केली आहे. यष्टिरक्षक स्वतः जातोय तो शॉर्ट स्क्वेअर लेगला, परंतु एका धावाला काय रोखू शकले नाही. एकरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते आहे ती 31 वर. बघता बघता संघाने 20शी गाठली, संघाने पावशतक फलकावर झळकवलं, संघ 30शी क्रॉस केले आहे. आता संघ 40शी गाठतो की नाही हे बघणं औत्सुक्याचे निश्चित ठरणार आहे. पहिला गडी बाद झाला तो 5 वर, दुसरा 16, तिसरा 22 आणि चौथा 30. दुसऱ्या गड्यासाठी 11 धावांची भागीदारी, तिसऱ्या गड्यासाठी 6 धावांची भागीदारी, चौथ्या गड्यासाठी 8 धावांची. फार मोठी भागीदारी म्हणता येणार नाही, छोट्या धावसंख्येची भागीदारी बघायला मिळत आहेत. मधल्या चेंडू लॉफ्ट केलाय, चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि हा एक छान देखणा आक्रमक असा षटकार. या षटकारामुळे धावसंख्येत अचानक वृद्धी होते. या षटकारामुळे मात्र आकाशने आपलं खातं खोललंय. आकाश आपल्या इरादे स्पष्ट करतोय चंदू सर. नक्कीच आकाश या परिस्थितीचा एक आदर्शवत खेळाडू आहे. म्हणजे स्लॉग ओव्हर्सला एटिंग हे आकाश यांच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य पाहायला मिळतं. आणि आता ती हिटिंग सुरू झाली आहे, ते मोठमोठे फटके या ठिकाणी सुरू झालेत मी असं म्हणेल. कारण जे काही करायचंय उर्वरित 7 चेंडूमध्ये करायचंय. 7 चेंडूमध्ये किती मैदानाच्या बाहेर जातील, किती विकेट येतील यावर मॅचचं गणित अवलंबून असेल सर. ही खेळपट्टी आपण जे संध्याकाळपासून आपण वारंवार वर्णन करतोय, खेळपट्टी ही सिमेंट खेळपट्टी आहे. खेळपट्टीवर चेंडू सहज लिहिला येतो बॅटवर आणि अशा खेळपट्टीवर फलंदाज नेहमी खुश असतात. परंतु एकंदरीत जर 4 सामने हा 5वा सामना सुरू आहे, एकंदरीत जर विचार केला तर जवळपास प्रत्येक षटकामागेच ऑन अँड ॲव्हरेज सरासरीचा विचार केला 8 ते 9 धावा ह्या प्रत्येक षटकामागे आल्या आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केला, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, त्या फटक्यामध्ये तेवढा विश्वास नव्हता. चेंडू सरळ जातोय तो गोलंदाजासमोर, फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवला जातो, षटक संपते. ते अर्थातच 5वं. 4 षटकं संपतायत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली होती 4 बाद 37. बघा पहिल्या षटकात 8, दुसऱ्या षटकात 4, तिसऱ्या षटकात 10 आणि 5व्या षटकात 15 धावा. पहिली 2 षटकं गोलंदाजाने प्रभाव दाखवला आणि उर्वरित 2 षटकं फलंदाजाने प्रभाव दाखवला. नक्कीच पहा 4 ओव्हर नंतर 37 धावा आणि आता मात्र केवळ 1 षटक बाकी आहे. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर आयनल संघ हा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालाय. परंतु ज्याचा मी उल्लेख केला होता 45-50 जरी झाली तर मॅच चांगली होणार आहे आणि तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न यांचा असणार आहे. पाहूया. परंतु एक गोष्ट जर आवर्जून पाहिली तर या संपूर्ण डावात एक गोष्ट पाहायला मिळते. पहिला चौकार आला, त्यानंतर विकेट आली. त्यानंतर जर पाहिलं तर चौकार आला पुन्हा तिसऱ्या षटकात गौरवच्या, त्यानंतर लगेच विकेट आली. त्यानंतर पुन्हा षटकार आला, त्यानंतर लगेच विकेट आली. त्यानंतर पुन्हा एक षटकार आला, त्यानंतर विकेट गेली. फक्त हा षटकार आलाय परंतु लगेच दुसरा बॉल डॉट देखील आलाय. म्हणजे कमबॅक करण्याचं काम गोलंदाजांनी संपूर्ण 4ही ओव्हरमध्ये कायम ठेवलं. थोडक्यात सांगायचं तर जो धावफलकाचा आलेख होता कधी वर कधी खाली असंच बघायला मिळालं. गोलंदाजी बदल होतोय. जावेद आता मारा करतोय आमच्या बाजूने समालोचन कक्षाकडून आणि त्याला सामोरं जातोय तो अर्थातच रजत मुंडे. डावकुरा असा हा फलंदाज. काही स्टायलिश डावकुरे जे फलंदाज असतात ते त्यांचा जो स्टान्स असतो तो स्टान्स बघायला नेहमीच प्रेक्षकांना आवडतो. अतिशय छान स्टान्स त्याचा. लॉफ्ट केला, चेंडू हवेत आहे, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि सुरेख झेल टिपलाय. रजत मुंडेची खेळी ही संपुष्टात येते. जावेद आलेत गोलंदाजीसाठी. आणखीन एक म्हणजे जावेदकडे पहा दोन्ही बाजूला खेळपट्टीच्या बॉल वळवण्याचं कसब आहे आणि इकडे देखील पहा पुन्हा तेच विकेट आलेली आहे. आणि जावेद संधी एक असं नाव आहे कोल्हापूरचं जे मात्र अचूक टप्प्याची बॉलला वळण देणारे गोलंदाज ही त्यांची ओळख आहे. आणि ऑप्टमच्या बाहेरचा थोडासा वळणाराच बॉल होता त्यामुळे टायमिंग नाही झालं. आणि दाखवून देतात इकडे कोल्हापूर हातकलंगणे आणि इचलकरंजीवरून इकडे का आलोय दाखवून देताना पाहिलं मी त्या जावेद संधी. परंतु सर मी अजूनही म्हणेल जर का 10-12 रन आल्या मॅच चांगली होईल. निश्चितच बघायचं आहे की अजून 8 ते 10 जरी धावा आल्या तरी एक सन्मानजनक धावसंख्या ही निश्चितच बघायला मिळेल. धावसंख्या स्थिरवली ती 5 बाद 37. संघ बरोबर 40च्या उंबरठ्यावर. नवीन फलंदाज आलाय तो अर्थातच
अमित नाईक. एकंदरीत या स्पर्धेचा विचार केला 16 संघ या स्पर्धेत सहभागी झालेत. म्हणजे साधारण 176च्या वर खेळाडू आपल्याला बघायला मिळतील आणि सगळेचे सगळे खेळाडू हे दर्जेदार खेळाडू आहेत. यात काही शंका नाही. प्रत्येक संघ मालकाने आपल्यापर्यंत प्रयत्न केला की आपले जे टॉप 11 खेळाडू आहेत ते चांगलेच असावेत आणि त्याच अनुषंगाने त्यांनी भरणा केला आहे आणि एक चांगली स्पर्धा बघायला मिळते. यात काही शंका नाही. आजचा हा पहिला दिवस, पहिली रजनी, आजची पहिली रात्र आणि आजच्या या रजनीवरती खऱ्या अर्थाने मोहम्मद कैफच्या संघाने हा वरचष्मा, हा दबदबा राखलाय. ओ झेल सुटतोय, चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनाऱ्याला लागतोय, चेंडू जातोय तो फ्लाइंग स्लिपमध्ये आणि बघता बघता एक जीवनदान. या एकरी धावसंख्येमुळे अमित नाईकनं आपलं खातं खोललंय आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 38 वर. दोन गोष्टी झाल्या इकडे सर. पहा, म्हणजे कॅचही सुटली, स्ट्राईकही चेंज झाली आणि स्ट्राईकवर आकाश चंदर्या सुद्धा आले. निश्चितच ही मात्र एक फार निश्चित जमेची बाजू आहे. आणि 5वं षटक चालू आहे. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू जरी 8 धावा निघाल्या आणि जरी 45-46 धावा जरी निघाल्या तरी मात्र सामना रंगेल. हा मात्र उजव्या अशीचा बराचसा बाहेर पंचांचा वाईटचा इशारा येतोय आणि आता मात्र DRSची मागणी केली आहे संघनायकाने आणि आता तिसरे पंच बघणार आहेत की चेंडू वाईट होता, चेंडू फेअर डिलिव्हरी होती, वैध होता चेंडू की अवैध होता, हे आता बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे. पंचांचा बघायचा इशारा काय येतोय तो. डॉट बॉल. पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल, फेअर डिलिव्हरी. आणि आता मध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू बघायचं आहे आक्रमक फटकेबाजी होते की नाही ते. धावसंख्या स्थिरावली आहे ती 5 बाद 38. या पूर्ण डावामध्ये खऱ्या अर्थाने गोलंदाजाने दबदबा राखलाय. गोलंदाजाने फलंदाजाचा निश्चित रूपाने नामोहरम केलंय एवढं मात्र निश्चित आणि त्याचं पूर्ण श्रेय त्यांच्या गोलंदाजांना हे द्यावंच लागेल. लॉफ्ट केलाय, चेंडू जातोय पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून. हा षटकार सुरेख षटकार, देखणा षटकार, आक्रमक षटकार, ज्या षटकामध्ये ताकद होती आणि बघता बघता सहज लिहिला हा चेंडू सीमापार. या षटकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 44 वर. क्रिकेटमध्ये काय कधी होईल हे सांगता येत नाही. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं हे नेहमीच चुकीचं ठरतं आणि त्याचं हे हा सामना मूर्तिमंत उदाहरण. कधी ह्या बाजूने तर कधी त्या बाजूने हा सामना चुकतोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि हा खणखणी षटकार. चंद्रकांतजी, आपल्याला वाटत नव्हतं की 40 संघ गाठणार की नाही आणि संघाने आता 50 गाठली आहे. हे निश्चितच या सामन्याने दाखवून दिलंय आणि अजून एक चेंडू हे शिल्लक आहे. 5 बाद 50. संघाने निश्चित रूपाने 50 गाठली आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय आता मात्र आकाशला हे द्यावंच लागेल. आता आकाशने आता पण 3 षटकार घेतले सर. नक्कीच. आणि म्हणून तर म्हटलं होतं की या परिस्थितीचे एक आदर्शवत खेळाडू आहेत आकाश चंदारिया. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, पुन्हा एकदा चेंडू सीमा पार जातोय आणि हा षटकाराची हॅट्रिक झाली आहे आणि बघता बघता जिथे संघ 40 गाठणार की नाही तिथे बघता बघता संघाने 56 धावसंख्या रचली आहे. 57 धावांचं लक्ष आहे. बघायचं या 57 धावांचा पाठलाग प्रशांत वॉरियर्स आयनलचा संघ कसा काय करतोय. आणि चंद्रकांतजी, एक निश्चित कौतुक करावं लागेल. प्रथम गोलंदाजाचं, त्याच्यानंतर फलंदाजाचं. प्रथम गोलंदाजाने वरचष्मा राखला आणि त्यानंतर बघता बघता शेवटच्या षटकात, विशेषतः शेवटच्या 3-4 चेंडूमध्ये आकाशने दबदबा निर्माण केला आणि संघाला एक आपल्या सुस्थितीत नेऊन सोडलंय. नक्कीच. पहिले 4.5 ओव्हर दबदबा जर पाहिला तर आयनल संघाचा राहिला आणि 3 बॉल म्हणजे जे लगातार 3 चेंडू षटकार आले त्याच्यामध्ये मात्र या ठिकाणी कमबॅक करताना पहिला टीम मिळाली, कालवी टीम पाहायला मिळाली. तर हेच आहे क्रिकेट सर. कधी
या खेळात वेळ बदलेल सांगता येणार नाही आणि एखादं षटक सुद्धा कधी तुम्हाला सामन्यात घेऊन येईल किंवा सामन्याच्या बाहेर घेऊन जाईल सांगता येणार नाही. परंतु जरी 57 धावा असतील, मी म्हणेल एक चांगली टोटल जरूर उभी राहिली आहे, परंतु ज्या बॅटिंग लाईनअप ज्या पद्धतीने पाहता आणि या मैदानामध्ये संदीप मकवाना यांचा इतिहास पाहता की त्यांच्यासाठी की अशक्य देखील नाहीये. त्यामुळे दुसऱ्या डावात सुद्धा मॅच रंगेल, परंतु या 3 बॉलच्या 3 षटकारांनी मॅच मात्र आता थोडीशी तर मॅच मध्ये जड केले पाडलं प्रतिस्पर्धी संघाचं. परंतु पाहूयात दुसऱ्या डावात ज्या वेळेला बॅट्समन देखील उतरतील त्यांच्याकडे ती क्षमता असणार आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी देवगड पुरस्कृत चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपण पाहत आहात. महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा, निसर्ग सौंदर्य ज्या जिल्ह्यात नेहमीच पाहायला मिळतं, पर्यटकांसाठी देखील पर्वणी असणारा हा जिल्हा आणि विशेष म्हणजे हापूस आंब्यासाठी देखील ओळखणारा हा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. आणि या सिंधुदुर्गामध्ये एक मानाची स्पर्धा गेली 22 पर्व होते आणि या 22व्या पर्वात देखील अतिशय चांगलं आयोजन नियोजन आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचं पाहायला मिळत आहे. आज पहिल्या दिवसातील मॅच नंबर 5 सामना 5वा आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 5व्या सामन्यामध्ये 5 षटकांमध्ये 57 धावांचा पाठलाग करायचा आणि त्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतला आणि सलामीची जोडी मात्र 57 धावांचा पाठलाग करायचा असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. याच मैदानात मात्र ही स्पर्धा गाजवणारा संदीप मकवाना, जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला विकी मुंडे, मूळचा नगर जिल्ह्यातील राहुरीचा, बऱ्याचशा प्रीमियर लीग स्पर्धा महाराष्ट्रात त्या गाजवणाऱ्या, परंतु कामानिमित्त व्यवसाय निमित्त ते कणकवलीमध्ये सध्या आहेत आणि त्यामुळे कोकणातील स्पर्धा देखील विकी मुंडे यांना गाजवताना आपण पाहतोय. तेच विकी मुंडे मैदानाच्या आतमध्ये संदीप मकवाना यांच्या जोडीने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लक्ष आणि क्रिकेटच्या खेळात सर दोघांनाही संधी असते, दोघांनाही बॅटिंग, दोघांनाही बॉलिंग, दोघांनाही फिल्डिंग, दोघांनाही तेवढ्याच ओव्हर, दोघांनाही तीच खेळपट्टी, दोघांनाही तेवढ्याच लांबीचं मैदान. त्यामुळे असं कधी होतं का एक डाव झाल्यानंतर आपण म्हणतो की आता नाही मॅच बघायला हरकत नाही, काही हरकत नाही, दुसऱ्या डावात देखील मॅच पाहायला आवडते आपल्याला. राहुल पाटील हे इम्पॅक्ट असतील, प्रथमेश मात्रे यांचे अगदी या मैदानाकडे येत असताना 4-5 किलोमीटर अगोदर प्रथमेश यांचा थोडासा अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांना बरीचशी जखमाही झाल्या, परंतु ते सगळं विसरून हाताला बँडेज मारून ते मैदानात उतरले सुद्धा दोन्ही डावात बॅटिंगसाठी. प्रथमेश काळजी घेत जा. आणि सर्वांनाच विनंती आहे, मॅचच्या दिशेने पोचायचं असतं, त्याची घाई असते, गडबड असते, परंतु आपली काळजी देखील सगळ्यांनी घेत जा. गाडी जरी एखादी मॅच मिस झाली तरी चालेल, परंतु गाडी योग्य वेगातच चालवा अशी माझी सर्वांनाच कळकळीची विनंती असेल. कदाचित तुम्हाला स्पॉन्सर फोन करत असतील, तुमचा कॅप्टन फोन करत असतील, परंतु प्रत्येकाने लक्षात घ्या, काळजी घ्या, आपली स्वतःची काळजी देखील तेवढीच महत्वाची आहे. सगळ्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक महत्वाची मॅच आपण पाहतोय, आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी देवगड पुरस्कृत असणारी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. आजच्या रात्रीतील 5वा सामना 30 चेंडू आणि 57 धावांचा करायचा पाठलाग आणि संदीप मकवाना ज्या नावाची चर्चा या सिंधुदुर्गात आज नाही तर बरेच वर्ष होते आणि कोल्हापूरचा जबरदस्त स्टार आज मात्र दाखल होताना पाहिलं मिळतील. इकडे पाहूया कशा प्रकारची कामगिरी त्यांच्याकडून केली जाईल.
गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर विक्रांत चव्हाण यांना आमंत्रित करण्यात आलंय. यावर्षी चांगल्याच फॉर्मात आहेत, बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्या. देवरूडच्या राष्ट्रवादी चषकात देखील चांगलीच कामगिरी त्यांनी केली होती. पंचांचा इशारा दुसऱ्या डावाचा. जाऊयात दुसऱ्या डावाकडे. एक महत्वाची मॅच. प्रशांत वॉरियर्स ऐनल, दुसऱ्या बाजूला कोइंडी 11 कालवी यांच्यातील मॅच. स्ट्राईकवर संदीप मकवाणा. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. ओ हो 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 हो, सुरुवात चांगली झाली मी म्हणेल. डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. यष्टीरक्षक आकाश चिंदारे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी त्यांचं काम केलं. टीम संकटात होती, टीमला संकटातून बाहेर काढण्याचं काम आकाश चिंदारे याने अगदी योग्य पद्धतीने केलं. विशेष म्हणजे ते 4 बॉल डॉट झाले, परंतु 4 बॉल सीमारेषच्या पलीकडे. 8 चेंडूमध्ये 4 षटकार मारले, बाकी 4 चेंडू निर्धाव आले. संदीप मकवाणा समोर खेळतायत. कॅच पकडण्याचा प्रयत्न. वाह, काय कॅच घेतलीये. फिरोज होते. पहिल्या प्रयत्नात मात्र बॉल हातातून निसटला होता, परंतु दुसऱ्या प्रयत्नात तो पकडला आणि विक्रांतला पहिल्या षटकात बॉलिंगला आणण्याचा निर्णय कर्णधाराचा योग्य राहिला, कारण संदीप मकवाणा सँडी यांच्या रूपात पहिली विकेट. एक महत्वाची विकेट होती संदीप मकवाणा यांचं, कारण एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता आणि त्यावेळेला संदीप मकवाणा पॉवर प्ले भेदताना पाहायला मिळाले. ऍक्च्युली मिड ऑफच्या डोक्यावरून त्यांना खेळायचं होतं, परंतु ते नाही साध्य करू शकले आणि एक महत्वाची विकेट इकडे आली आहे. परंतु क्रिकेट एका खेळाडूचा खेळ नाहीये. 11च्या 11 खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागते आणि आघाडीचे बॅटर माघारी परतले म्हणून काय झालं, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. आकिब पिरजादे, सांगली मिरजचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या अंधेरीचा खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु मुंबईच्या गोरेगावच्या खेळाडूने कॅचही पकडली. परंतु आता एक सांगलीकर मैदानाच्या आतमध्ये मिरजचे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये एक नगरचे खेळाडू पाहायला मिळतात. आणि हेच आहे खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्रिकेटचं रहस्य. व्यावसायिक क्रिकेटमध्ये याचमुळे आपल्याला तुम्हाला संपूर्ण भारतातील कोणताही खेळाडू तुमच्या टीममध्ये खेळू शकता, ही मुभा तुम्हाला व्यावसायिक क्रिकेटमध्ये असते. कारण अलीकडे खूप फॉर्मॅट आलेत. गाववाईज क्रिकेटचं लोण सिंधुदुर्गापर्यंत पोहोचलंय. कारण आम्ही राजू भालेकर यांच्या पावसाळी क्रीडा स्पर्धेमध्ये पाहिलं की इकडे ग्रामीण क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेट आजही आपला दर्जा टिकून आहे आणि त्या व्यावसायिक क्रिकेटला पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आनंदवाडीमध्ये होताना पाहायला मिळते. विक्रांत पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर थोडासा दबाव क्रिएट केला, त्यानंतर विकेट घेतली. पाहूया काय होईल. आकिब बॅटिंगसाठी यावेळेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, एक चांगला फटका खेळलाय, सीमारेषच्या दिशेने निघालाय, अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा पूर्णही केल्या गेल्या. पहा, धावा खूप महत्वाच्या आहे आणि धावांसाठी जी धावाधाव करावीच लागते क्रिकेटच्या खेळामध्ये, नाही केली तर चालणार नाहीये. कारण फक्त षटकार चौकाराने मॅच होईल का, नाही होणार. तुम्हाला सिंगल्स डबल्स देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत आणि ते प्रयत्न या ठिकाणी आकिब करतायत आणि आकिबच्या जोडीला विके मुंडे देखील करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा धावफलकावर आहेत. 57चा पाठलाग करायचा आहे. एक दर्जेदार आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण पाहायला मिळत आहे. यावेळेला चांगला बॉल थोडासा पुढे झाला होता, परंतु त्याला मिड ऑनच्या दिशेने जे क्षेत्ररक्षक आहेत फिरोज पुन्हा एकदा आले. बॉल अडवण्याचा प्रयत्न. सिंधुदुर्ग क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून देखील या क्रीडा स्पर्धेची ओळख आहे आणि ओळख कोणाची अशीही बनत नाही, त्याच्या मागचं आयोजकांचे परिश्रम आहेत. याच मैदानात खेळल्या गेलेल्या खेळाडूंची या खेळ्या लक्षात राहण्यासारख्या आहेत. कित्येक नामवंत खेळाडूंनी या ठिकाणी येऊन ही स्पर्धा गाजवलेली आहे आणि प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. विशेष म्हणजे प्रेक्षक हे देखील मात्र खेळाडूंबरोबर केंद्रस्थानी अलीकडच्या कालावधीमध्ये, नाहीतर ते नेहमीच पाहायला देखील मिळतात. 3 धावा धावफलकावर आहेत. परंतु आता पाहूयात मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच राहिले होते विकी मुंडे. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये विकी यांना देखील आम्ही आयकॉन आयडॉलच्या स्वरूपात पाहतो. अगदी जुन्नर प्रीमियर लीगचा देखील उल्लेख करेल मी, त्यामध्ये विकी मुंडेने बऱ्याचदा ती स्पर्धा गाजवली आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा. हे विक्रांत यांच्या गोलंदाजीचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आहे. म्हणजे काही बॉल वळवतात देखील, परंतु काही बॉल सरळ देखील टाकतायत आणि हेच त्या ठिकाणी विशेष म्हणजे बॅटरचा स्टान्स रीड करून गोलंदाजी करणं ही सोपी गोष्ट नाहीये आणि ते मात्र या ठिकाणी करतायत विकी मुंडे. प्रयत्न तर त्यांनाही करावे लागणार आहेत. हल्ले प्रतिहल्ले दोन्ही बाजूने होणार आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 57चा पाठलाग करायचा आहे. यानंतर आजच्या रात्रीतील शेवटचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोहम्मद कैफ या संघाच्या विरुद्ध चालू सामन्यातील विजेता खेळणार आहे. रिवी
ओ हो 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 हो, विकी रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. काहीसा कुडस टप्प्याचा बॉल होता, विकीने घेतला फायदा, बॉलला पाठवलं सीमा रेषा पार. चौकार येताना पाहायला मिळालंय. बघता बघता पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या 7. बागायतकर सर काय म्हणाल? 7 धावा धावफलकावर आहेत. आपले इरादे स्पष्ट केलेत पहिल्या षटकात आणि जरी गडी बाद झाला त्यानंतर सुरुवात बऱ्यापैकी झाली होती. पहिला डॉट निघाला, दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळाला, गडी बाद झाला आणि त्यानंतर मात्र आपले इरादे स्पष्ट करत काहीशी समाधानकारक अशी धावसंख्या ही धावफलकावर बघायला मिळते. सात धावा धावफलकावर. 4 ओव्हरमध्ये 50. 4 ओव्हरमध्ये 50 होऊ शकतात का? तर होऊ शकतात. आपण त्या पाहिलेल्या आहेत. कधी कधी 2 ओव्हरमध्ये सुद्धा 50 पाहिल्यात आणि कधी कधी 6 ओव्हरमध्ये 50 नाही होताना सुद्धा आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे हे क्रिकेट आहे, अशक्य असं काही नाहीये. लेदर बॉल क्रिकेटला समांतर असणारं टेनिस बॉल क्रिकेट अलीकडे खूपच लोकप्रियता झालं. एवढं लोकप्रिय झालं की ते गावागावापर्यंत जाऊन पोहोचलं, वाड्या वस्त्यांपर्यंत जाऊन पोहोचलं, घराघरामध्ये जाऊन पोहोचलं. आणि विशेष म्हणजे लेदर बॉलच्या तुलनेमध्ये हा खेळ खेळण्यासाठी जी उपकरणं आहेत म्हणा किंवा जी क्रीडा साहित्य आहेत ती स्वस्तातली आहेत. त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटला लोकप्रियता लाभली. विशेष म्हणजे अद्ययावत असं काही मैदान पाहिजे असंही काही नाही राहिलं. म्हणजे छोट्या छोट्या जागेत अगदी आमच्याकडे मुंबईला छोट्याशा डांबरी रस्त्यावर देखील 2 बिल्डिंगच्या मध्ये मोठमोठ्या स्पर्धा होतात किंवा छोट्या छोट्या जागेमध्ये स्पर्धा होतात. त्यामुळे हे क्रिकेट लोकप्रिय व्हायला कारण म्हणजे छोट्या जागेत देखील हे क्रिकेट खेळता येतं आणि प्रत्येकाने म्हणजे कोणी कोणी तर आपल्या आवारामध्ये आपल्या घरात जर छोटीशी जास्त तिकडे अंडरआर्म क्रिकेट खेळत आपण सुरुवात करत असतो. त्यामुळे हे क्रिकेट मात्र टेनिस क्रिकेट लोकप्रिय झालं, प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आणि आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर मी म्हणेल टेनिस क्रिकेट त्यांच्या सुवर्ण काळातून चाललेला आहे. ज्या पद्धतीने लोकप्रियता आणि ग्लॅमर आलंय. यावेळेला आक्रमण केला जात आहे, फटका तिकडे खेळलाय आणि चेंडूवर जर पाहिलं तर पुन्हा फिरोजच आलेले आहेत आणि ते देखील एक चांगली कॅच या ठिकाणी पकडताना पाहायला मिळाले. आली विकेट. फिरोज आणखीन एक कॅच घेताना पाहायला मिळाले. पहिल्या षटकात 7 धावा नंतर दुसऱ्या षटकाला जशी गंगाधर इंगोले नवी मुंबईच्या या वेगवान गोलंदाजाने सुरुवात केली, आकिब पीरजादे यांनी मोठा फटका खेळला जरूर परंतु थेट हातातच गेला. त्यामुळे विकेट आली आणि इकडे 2 धक्के बसलेले. सुरुवातीला थोडासा दबाव मात्र या ठिकाणी निर्माण केलेला आहे कालवी टीमने आणि आता ऐनलला मात्र कामगिरी करावी लागणार आहे. पहा, जे पहिल्या डावात झालं दुसऱ्याही डावात होऊ शकतं. अंतिम टप्प्यामध्ये जे 3 षटकार आले त्याने मॅचचं गणित बदललं तर इकडेही काही षटकार खेळायचेच आहेत परंतु त्यासाठी तुमच्याकडे खूप सारा वेळ आहे ना. 23 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आणि 50 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखीन एक धडाकेबाज बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. इंजमाम नायकवडी मिरजेचे खेळाडू आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. अपेक्षा त्यांच्याकडून असणार आहे. अपेक्षा प्रत्येकाकडनं असते. पहिल्या आऊट झाल्यानंतर आपण दुसऱ्याकडनं करतो, दुसरा आऊट झाल्यानंतर तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, अगदी 11व्याकडून अपेक्षा करतो आणि अशी उदाहरणं आहेत 11व्याने सुद्धा धावा केलेल्या आहेत. त्यामुळे या क्रिकेटच्या खेळात आपण अपेक्षा करत असतो. परंतु गंगाधर इंगोले यांच्या गोलंदाजीच्या वेगाची देखील चर्चा होताना पाहायला मिळते. इकडे इंजमाम वेगवान ऑफ स्टंपच्या बाहेर खोलवर टाकला परंतु त्याला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली जाईल. अमित नाईक तिकडे येतात तोपर्यंत एक धाव. पहा, आत्मविश्वास हा खूप महत्वाची गोष्ट असते आणि एखादी विकेट तुम्ही ज्या वेळेला घेता तुमचा आत्मविश्वास जुनावतो. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एखादा डॉट बॉल गेल्यानंतर आत्मविश्वास थोडासा कमी होतो परंतु तो पुन्हा एकदा मिळवावा लागेल आणि लक्ष तुम्हाला काय गाठायचं आहे की सामना जिंकायचा आहे आणि त्याच्या दृष्टीने तुम्हाला इकडे पाठलाग करावा लागणार आहे. तुम्हाला मैदानात उतरवलंय, तुम्हाला 11 मध्ये घेतलंय तर तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्स द्यावाच लागेल. बॅटिंगला गेलात बॅटिंग करायची आहे, बॉलिंगला आलात बॉलिंग करायची, ते दोन्ही नाही मिळालं तर फिल्डिंग तर करायचीच करायची आहे. त्यामुळे मैदानात उतरलात तर तुम्हाला बेस्ट द्यावाच लागेल. यावेळेला वेगवान फटका खेळला जातोय, हवाई हल्ला, हवाई सफर, बॉल जातोय सीमा रेषा पार. विकी मुंडे यांच्या बॅटमधून 6 धावा, षटकार. सर काय म्हणाल ज्या पद्धतीने हा फटका खेळलाय? अतिशय देखणा असा हा फटका होता आणि फटक्यामध्ये ताकद होती सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि चेंडू अगदी सहज लिलाया पार गेला हे विशेष. आणि हा जो फटका गेला तो जवळपास सीमारेषेच्या 20 ते 25 यार्ड बाहेर षटकार गेला हे महत्त्वाचं. विकी मुंडे
याचसाठी ओळखले जातात. चौफेर टोलेबाजी करतात. एक रिव्हर्स फटका देखील पाहायला मिळाला. आता मात्र आक्रमक देखील होताना पाहायला मिळाले. म्हणजे कुठेतरी गंगाधर हावी होत आहेत, तर आता आपण त्यांच्यावर हावी होऊ हे दाखवताना पाहायला मिळाले. हो हो, इकडे रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. बॉल प्रचंड वेगात होता. विकी नाराज, स्वतःवर नाराजी व्यक्त केली, परंतु इकडे गोलंदाज गंगाधर हे खुश असतील, कारण विकीने सरळ बॅटने स्ट्रोक आल्यानंतर पुन्हा एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला, जी त्यांची स्ट्रेंथ सुद्धा आहे. परंतु इकडे गंगाधरचा वेग त्यांना थांबून गेला आणि एक डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावफलकावर आहे विकी मुंडे. विकेट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी, परंतु पुन्हा गंगाधर ट्रॅकवर आलेत. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे डॉट 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 बॉल. 14 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी 19 चेंडूंचा खेळ बाकी, आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 43 धावांची आवश्यकता आहे. थोडासा दबाव आता गोलंदाजांनी निर्माण केलाय, कालवी टीमने निर्माण केलाय, कोयंडे 11ने निर्माण केलाय. परंतु विकी मुंडे आहेत तिकडे. पाहूया, फटका तर पुन्हा एकदा इकडे खेळला जातोय. अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय आणि हा बॉल सुद्धा जातोय सीमारेषेच्या पार. 4 4 4 4 4 चौकार. पहा, पुन्हा एक आणखीन एक आक्रमण होताना पाहायला मिळालं. 2 षटकात सर 18 झालेले आहेत आणि 3 षटकांमध्ये 39 पाहिजे. काय म्हणाल सर? आता मात्र खऱ्या अर्थाने फलंदाजीवर खऱ्या अर्थाने मदार आहे. फलंदाजांना आता थोडासा आक्रमक पवित्रा हा घ्यावाच लागणार आहे. आणि हे जे तिसरं षटक आहे, हे तिसरं षटक फार महत्त्वाचं षटक आहे. ह्या षटकात जर फलंदाजाने जर दबदबा किंवा फलंदाजाने जर आक्रमण केलं, तर क्रिकेटच्या भाषेत ज्याला म्हणतात अफेन्स इज द बेस्ट डिफेन्स, जर प्रत्याक्रमण केलं तर निश्चितच हा सामना हा फलंदाजाच्या दिशेने झुकणार, यात काही शंका नाही. जे मागील मॅच मध्ये केलं होतं या टीमने, फायनल टीमने, प्रशांत वॉरियर्स, इकडे प्रयत्न करावे लागणार आहेत. परंतु आता बॉलिंगसाठी फिरोज यांना आमंत्रित करण्यात आलंय. इंजमाम नाईकवडी आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विकी मुंडे, या दोघांनाही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आणि या स्पर्धा तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म असतात सर. अशा स्पर्धांमध्ये तुम्ही परफॉर्मन्स दिला तर तुमच्याही नावाला वलय निर्माण होतं, तुमच्याही नावाची मागणी वाढली जाते. अलीकडे क्रिकेट प्रीमियर लीगचं झालंय आणि प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये आयकॉन, आयडॉल स्वरूपामध्ये मात्र बऱ्याचशा खेळाडूंना चांगली मागणी असते. आणि या स्पर्धा, या अशा स्पर्धा आहेत, या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देतात. त्यामुळे तुम्हाला सिद्ध करण्याची नामी संधी देखील येते. आणखीन एक मात्र आणखीन खरं की या मोठ्या स्पर्धेने मात्र संघ मालकाला मात्र वरच्या स्टेजवर नेऊन सोडलंय, यात काही शंका नाही. नो डाऊट, संघ मालक देखील तेवढेच महत्वाचे असतात. या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये संघ मालकत्व घेणं हे देखील सोपी गोष्ट नाहीये. ही खर्चिक बाब आहे, परंतु त्यांच्यासाठी देखील एक मोठा प्लॅटफॉर्म किंवा त्यांना देखील एक संधी असते. आपण बनवलेला संघ हा भारतातील सर्वश्रेष्ठ संघांमध्ये बनला कसा जाईल याची काळजी संघ मालक देखील घेतात आणि आपली टीम या नामवंत स्पर्धेमध्ये उतरावी असं प्रत्येकाला वाटत असतं. फिरोज आलेत 18 चेंडूमध्ये 39 करायचेत. इंजमाम यांच्यासाठी पहिला बॉल ऑन साइडला खेळलाय. एक धाव तिकडे घेतली जाते. फिल्डर येत आहेत तिकडे, थोडीशी चुकी झाली आणि लगेच दुसरी धाव. मॅच मात्र हळूहळू हळूहळू हळू इकडे एअर रंगात येताना पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 17 मध्ये 37 करायचे आहेत. पाहूयात काय होईल. प्रयत्नांची पराकाष्ठा इकडे करावीच लागणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट तुम्हाला द्यावाच लागणार आहे. आजची रात्र, आज जर परफॉर्मन्स नाही झाला तर 365 दिवस वाट पाहावी लागणार आहे. जर आनंदवाडीला यायचं असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा यायचं असेल तर आता बेस्ट परफॉर्मन्स द्यावाच लागणार आहे. 2 मोठे खेळाडू एकमेकांच्या विरोधात. हो, इकडे आपण पाहू शकता बॉल पाठीमागे जातोय. 1 रन तिकडे घेतली जाते. इंजमाम एका बाजूला आहेत, परंतु फिरोजकडे देखील सर प्रचंड वेगात गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. मध्य प्रदेशला एक स्पर्धा झाली होती, स्टंप तोडण्याचा विक्रम देखील या गोलंदाजाच्या नावावर आहे. त्यामुळे आज कशा प्रकारची कामगिरी करतायत हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. तर संघ मालकावरून मला आठवण झाली की रोहित बोलेकरला आपण आज या स्पर्धेला मिस करतोय, कारण रोहित बोलेकर एक फार मोठं संघ मालकाची भूमिका त्यांनी अदा केली होती. नो डाऊट की खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा संघ आवर्जून पाहायला मिळायचा आणि यावेळेला देखील एक चांगला स्ट्रोक घेताना पाहिला मिळाला. विकी खेळणे जरूर आहेत. एक धाव तिकडे घेतली गेली. अगदी तत्परतेने आले. चेंडूची फेकी देखील वा, अतिशय सुंदर. आपण फेकी कुठे करतो, कोणत्या एंडला करतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि इकडे गंगाधर आणि तुमची टीम मधील भूमिका तुमच्या फिल्डिंगवर देखील बऱ्याचदा अवलंबून असते. एखाद्या वेळेला तुमची बॅटिंग बॉलिंग तुम्ही फेल झाला हरकत नाही, परंतु फिल्डिंग मध्ये
जर का एखाद दुसरी धाव तुम्ही इकडे तिकडे दिली तर त्याचा परिणाम मॅचवर होताना पाहायला मिळत असतो. ओहो, बॅकफुटला गेले, खेळायचं होतं पॉइंटला. फिरोजचा हा बॉल उसळी घेताना पाहायला मिळाला, कटई होताना पाहायला मिळाला, यष्टीस रक्षक आकाशकडे जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येईल. 14 बॉलमध्ये आता मात्र 35 करायच्यात. हे 2 बॉल खूप निर्णायक आहे. या 2 बॉलमध्ये मॅच ऑन राहण्यासाठी एखाद्या मोठ्या फटक्याची देखील आवश्यकता आहे. परंतु पाहूयात, इंजमाम थोडंसं स्ट्रगल करतायत, परंतु त्यांच्याकडे क्षमता आहे आणि नवे नवे तर ती क्षमता आता दाखवावीच लागणार आहे. समोर आहेत वेगवान फिरोज. या वेळेला फटका तर येताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय, तिकडे पुन्हा एकदा गंगाधर आलेत अगदी तत्परतेने, चपळतेने. पुन्हा एक धाव तिकडे मिळणार आहे. 13 मध्ये 33, 13 मध्ये 34 करायचे आहेत. पाहूया, फिरोज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र प्रेक्षकांना आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅचची देखील उत्कंठा लागलेली आहे, परंतु प्रेक्षक पाहणं जागा सोडायला तयार नाहीयेत मोठ्या संख्येने. म्हणजे मी युट्यूबला इकडला शेवटच्या दिवशीचा माहोल पाहिलाय, परंतु पहिल्याच दिवशी अशी परिस्थिती आहे. तर या पर्वात म्हणजे 2024ची आनंदवाडी ट्रॉफी शेवटच्या दिवशी काय माहोल असेल. प्रेक्षक आवर्जून म्हणतात की एक दिवस का होईना स्पर्धा पाहायला जायचं. फिरोज यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाली. विकी एका धावेने धावसंख्या मात्र पुढे जात असताना पाहायला मिळाली. धावसंख्या आता अगदी 12 चेंडू आणि 33 धावांवर सामना येताना पाहायला मिळेल. फिरोजचं हे षटक देखील चांगलं राहिलं. विशेष म्हणजे षटकार चौकार आलेच नाहीत आणि केवळ 6 धावा खर्च केल्या या ठिकाणी गोलंदाजी करत असताना फिरोज यांनी, आणि त्यामुळे मॅच ऑन राहिली आहे. 12 चेंडूमध्ये 33 धावा. सर काय म्हणाल? आता मात्र 16.5 धावांची सरासरी आहे. थोडासा हा सामना दोन्ही बाजूने झुकतोय असं मी म्हणेन. जर चौथं षटक जर भेदक, तिखट किंवा आक्रमक मारा केला तर कदाचित फलंदाजी दडपण येऊ शकेल. किंवा ते दुसऱ्या बाजूने जर आपण जर वर्णन करायचं झालं तर फलंदाजाने जर पहिल्या 2 ते 3 चेंडूत एक षटकार किंवा चौका ठोकला तर जो आलेख आहे हा आलेख फलंदाजाच्या बाजूने निश्चित झुकू शकतो. नक्कीच. परंतु हेही विसरून चालणार नाही की समोर विकी मुंडे हा की फॅक्टर ठरू शकतात, कारण मागील मॅचमध्ये त्यांनी मॅन ऑफ द मॅचही घेतलंय. या मैदानातील क्रिकेटचा त्यांना अनुभव आहे आणि आता 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. दोन्ही संघांसाठी हे महत्वाचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्ष केंद्रित झालंय विकी यांच्यावर. एक मानाची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. tenniscricket.in वर आताही मात्र मोठ्या संख्येने प्रेक्षक आनंद घेत असतील, कारण महत्वाचा सामना आहे. विकी मुंडे बॅटिंगसाठी तर बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळतं जिशान मुंबईच्या मालाड कुरार परिसरातील खेळाडू आहेत. कुरार एक्सप्रेस म्हणून देखील ओळखले जातात. पाहूया, वेगवान गोलंदाजी, गतवर्षी मुंबई प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर देखील राहिले होते. पाहूया या पर्वात कशा प्रकारची कामगिरी करतायत इकडे आनंदवाडीला आल्यानंतर. परंतु विकी हे देखील चर्चेत असतील. परंतु विकी एकट्याने होणार नाहीये, विकीला साथीची देखील आवश्यकता आहे. इंजमाम यांना देखील आता थोडेसे प्रयत्न करणं गरजेचं आहे. एक बाजू ही मात्र या ठिकाणी ऐनल संघाच्या बाजूने जाते, म्हणजे त्यांच्या विकेट या 2च गेल्यात, परंतु 3 ओव्हरमध्ये धावा ह्या 24च झालेल्या आहेत. आणि आता 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गवासियांना क्रिकेटच्या मैदानावर आणणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. सातत्याने चांगल्या स्पर्धा असल्यानंतर आपली पावलं आपोआप स्पर्धेच्या दिशेनेच जातात सर, आणि ते आमंत्रित करतात, पाय ओढतात. त्याचं कारण आहे चांगलं आयोजन, चांगलं नियोजन, चांगले संघ, चांगले खेळाडू, चांगल्या मॅचेस, आणि हा सगळा माहोल पाहण्यासाठी तर प्रेक्षक आतुर असतात. पाहूयात, 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. विकी पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफचे फिल्डर मात्र त्या ठिकाणी आले, चेंडूची फेक करतायत. एक धाव तिकडे मिळणार आहे. केतन मात्र चेंडूवर आले, अतिशय जलद गतीने आले होते. आणि आता मात्र 11 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. जसं पहिल्या डावात पाहायला मिळालं सर, पहिल्या डावात जी गोष्ट पाहायला मिळाली, अंतिम टप्प्यामध्ये आलेले षटकार हे सामन्याचं गणित बदलताना पाहायला मिळाले. विशेष म्हणजे शेवटच्या 3 चेंडूवर आलेले 3 षटकार हे मात्र सामन्यामध्ये निर्णायक राहिले होते. इंजमाम यावेळेला ऑफ स्टंपच्या किंचितसा बाहेरचा बॉल, ऑन साइडला पुन्हा खेळण्याचा मानस पाहायला मिळाला इंजमाम यांचा, आणि त्यामुळे टायमिंग नाही होऊ शकलं. एक धाव तिकडे मिळणार आहे. आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं 10-31 पाहायला मिळत आहेत. म्हणजे षटकारात जर रूपांतर करायचं झालं तर 10 पैकी 5 बाहेर मारायचे आहेत. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जिशान यांना आपण पाहतोय, परंतु विकी मुंडे
हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला परंतु काय भन्नाट वेगात चेंडू निघून गेला यष्टीरक्षकांच्या दिशेने. रिव्हर्सचा प्रयत्न आणि तोच ओळखला मात्र गोलंदाज जिशान यांनी आणि बॉलला पाठवलं वेगात यष्टीरक्षकांच्या दिशेने. आता मात्र पुन्हा समीकरण बदलतंय. 9 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर इकडे 31 धावांची आवश्यकता असणार आहे. पुन्हा एकदा जिशान वेगावर स्वार होत आहेत, अचूकतेवर गोलंदाजी करतायत. गोलंदाजी कितीही चांगली असेल तर फलंदाजाला त्याचं उत्तर द्यावंच लागेल अशी परिस्थिती आहे सध्या. यावेळेला हो त्याचं उत्तर दिलंय, स्क्वेअर लेगला मारलाय फटका परंतु काय अडवलाय. जबरदस्त फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. विक्रांत चव्हाण होते. पहा याचाच उल्लेख आपण केला होता. टीम मध्ये फिल्डिंग तेवढीच महत्वाची आहे. एक क्षण देखील काफी असतो सर मॅच मध्ये टीम येण्यासाठी. कदाचित हा चौकार गेला असता तर मात्र आणखी एक संधी निर्माण झाली असती. विकी नॉन स्ट्राईकला आले. विनंती असणारा टॉस करण्यासाठी मोहम्मद कैफ 11 कातली. चला टीमचे कॅप्टन थॉमस डायस आपल्याला टॉस साठी या ठिकाणी यायचंय. यावेळेला मात्र फाईन लेगची दिशा निवडताना पाहायला मिळत आहेत. बॉल इंजमाम यांच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय जिकडे चौकार येईल. 4 धावाले सर. प्लेइंग 11 लिस्ट देखील थॉमस आपल्याला अपडेट करायची आहे. दोन्ही टीमला करायची असणार आहे. इंजमाम यांच्या बॅटमधून चौकार. निश्चितच अतिशय चांगला फटका होता आणि आता मात्र खऱ्या अर्थाने गोलंदाजाचा कस लागणार आहे शेवटच्या षटकामध्ये. मला वाटतं धावा पाहिजेत विजयासाठी. 13 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 26 म्हणजे हा 7 चेंडू सर. सॉरी 7 चेंडू माफ करा. 7 चेंडू. तर हा बॉल मात्र निर्णायक असणार आहे. पहा मॅच ऑन राहण्यासाठी इकडे तुम्हाला कामगिरी करावी लागणार आहे. हा बॉल खूप निर्णायक असणार आहे. 7-26 अशाही प्रकारच्या मॅचेस जिंकल्या गेलेल्या आहेत परंतु प्रयत्न 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 करावेच लागतील. इंजमाम नायकवडे. खोलवर टप्प्याचा बॉल. याच गोलंदाजीसाठी ओळखले जातात जिशान. काय बॉल टाकलाय उत्तरच नव्हतं. खोलवर टप्प्याचा ब्लॉक होल स्पेशलिस्ट बॉलर आहेत आणि खूप चांगली. जरी एक चौकार आला असेल तरी देखील धावा मात्र 7च आलेल्या आहेत आणि मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये. ज्या ठिकाणी धावा करायच्या आहेत त्या 6 चेंडू बाकी आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या तब्बल 26. मॅच संपलेली नाहीये. मॅच ऑन आहे. त्यासाठी फटकेबाजी करावी लागेल सर. निश्चितच कारण आपण जसं आताच आपण जे म्हटलं की 6 चेंडू 30-32 धावा निघाल्या आहेत. असंही नाही की की टेनिस क्रिकेटमध्ये 6 चेंडू आणि 30 धावा हे कधी कधी जे अवघड वाटणार जे समीकरण आहे ते अगदी साधं सोपं करून दाखवलं बऱ्याच सामन्यामध्ये. बऱ्याच हा सामना त्याला अपवाद ठरतो की नाही ते बऱ्याच सामन्यामध्ये ते आपण पाहिले परंतु आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. या ठिकाणी विकी मुंडे यांना अपेक्षांचं ओझं देखील त्यांच्या खांद्यावर आहे परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रयत्न करावेच लागतील. विकी मुंडे. फिरोज बॉलिंगसाठी शेवटचं षटक त्यांच्या हातात सोपवण्यात आलेलं आहे. मानाची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. पहिला बॉल प्रचंड या ठिकाणी वेगात येताना पाहायला मिळाला. बचावले गेले आणि सुरुवात जर पाहिली तर इकडे चांगली होताना पाहायला मिळते. अगदी आता मॅच मध्ये पहा आकाश चिंदारियाच्या त्या 3 षटकारांनी या टीमला समाधानकारक स्थितीमध्ये आणलं आणि त्यानंतर बाकीचं काम गोलंदाजांनी केलं. सुरुवातीला ज्या विकेट आल्या त्या की फॅक्टर राहिल्या आणि त्यानंतर तशी मोठी संधी सातत्याने दिली नाही. एखाद दुसरा फटका येऊ दिला परंतु पुन्हा एकदा कमबॅक होताना पाहायला मिळालं गोलंदाजांचं. आजच्या पहिल्याच रात्रीत मात्र प्रेक्षकांना ही स्पर्धा भावलेली आहे. चांगलं दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळाले. आज जे नाही आले ते उद्या आवर्जून येतील. प्रत्येकाचे काही आवडते खेळाडू असतात, प्रत्येकाचे काही आवडत्या टीम असतात, प्रत्येकाचे काही आवडते स्पॉन्सर्स असतात आणि त्यांच्यासाठी प्रेक्षक मात्र आवर्जून मैदानात येताना पाहायला मिळतात. अमुक एक आणि चर्चा होते माझी आवडती टीम उद्या खेळणार आहे तर मी उद्याच जाणार आहे. माझा आवडता खेळाडू परवा खेळणार आहे तो मी परवाच येणार आहे. असं प्रत्येकाने ठरवलं देखील असतं आणि त्यामुळे परंतु काही क्रिकेट प्रेमी असे असतात अरे वर्षातून एकदाच सोहळा येतो आम्ही प्रत्येक दिवशी जाणार असंही करणारे काही मात्र या ठिकाणी आहेत आणि ते आवर्जून इकडे येत आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी बॉल वळण घेताना पाहायला मिळतोय. अपील केलं पंचांनी उचलून देखील धरलं. फिरोज मात्र यांना यश मिळताना पाहायला मिळतं. विकी मुंडे माघारी. विकेट येताना पाहायला मिळते. अगदी आता मॅच मधील औपचारिकतेच्या दिशेने निघालेली ही मॅच पाहायला मिळते परंतु रब्बानी दाफेदार बेळगाव क्रिकेटचं एक जबरदस्त नाव आज मात्र इकडे येताना पाहायला मिळालं. त्यांची गोलंदाजी चर्चेचा विषय नो डाऊट राहिलाच आहे आणि नक्कीच बेळगावला देखील तेवढं चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. गतवर्षी अनिल बेनके ट्रॉफीमध्ये जर आपण पाहिलं होतं आणि आज
मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. केवळ औपचारिकता आता मॅच मध्ये शिल्लक राहिली आहे, कारण तीनही चेंडू निर्धाव आलेले आहेत. रब्बानी, इंजमाम एका बाजूला, विकी मुंडेच्या 18 धावा, हे खूप महत्वाचं राहिलं. परंतु पाहूया फिरोज, चालू मॅच मधील जो संघ जिंकेल त्याच्या संघनायकांनी आणि त्याचबरोबरीने मोहम्मद कैफ 11 आपण यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावर आक्रमण केलं आणि रब्बानी उशिरा जरूर आले, परंतु आपली छाप सोडतायत आणि बेळगावची देखील छाप सोडतायत. 6 धावा, षटकार. आणि आता तेवढंच राहिले छाप सोडायचं काम. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहा, पहिलाच बॉल आणि काय आवेशाने आले होते. आखूड टप्प्याचा होता, त्याला मात्र सीमारेषेच्या पलीकडे रब्बानी यांनी पाठवलं. यावेळेला मात्र चांगला बॉल, ही खासियत आहे, स्पेशलिटी आहे, व्हेरिएशन तर करावंच लागतं. तुम्ही बेस्ट दिलाय तर आम्हालाही बेस्ट द्यावंच लागेल. विनंती असणार आहे मोहम्मद कैफ 11, कातली, संगनायक थॉमस डायस, आपण प्लीज लवकरात लवकर या ठिकाणी यायचे, कृपया या. बॉल मात्र तिकडे अडवला जातोय आणि इकडे औपचारिकता पूर्ण होताना पाहायला मिळते. या मॅच मध्ये जर पाहिलं तर दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं आणि आकाश चिंदर याचं कौतुक करावं लागेल. 8 बॉल खेळले, 4 डॉट आले, 4 जे बॅटने फटके मारले, जे 4ही षटकार मारले. विशेष म्हणजे शेवटचे 3 चेंडू षटकारामध्ये रूपांतर केले आणि त्याच्याचमुळे जर पाहिलं तर या ठिकाणी टीम मॅचही जिंकताना पाहायला मिळते. या आकाश चिंदारिया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहते. त्या अगोदर टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित यायचे. माझ्या मते आकाश आपणच यायचंय आणि त्याचबरोबरीने थॉमस आपण देखील यायचंय.